चॅनल सर्च करायचंय, त्याला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि बेल आयकॉनचं बटन दाबणं आपण विसरायचं नाहीये. कारण की बेल आयकॉनचं बटन दाबल्यावर आपल्याला या स्पर्धेची संपूर्ण अपडेट अवेलेबल होईल. तर WDZ तर पंकज वाईल्डने सुरुवात करतोय. एक अतिरिक्त धावसंख्या वाढते 24. हा मात्र कव्हरकडे टोलवलेला चेंडू. स्वीपर कव्हर अविनाश त्या ठिकाणी या चेंडूला अडवतोय. एक धाव मिळते फलंदाजाला, एक धाव मिळते पल्स लॅब 11 संघाला. हेमंत ढाके कर्णधार. बॅटची कड घेतोय आणि उत्कृष्ट असा प्रयत्न, कौतुकास्पद कामगिरी करतोय यष्टीरक्षक. संधी निर्माण केलेली होती परंतु त्या संधीचं सोनं नाही करू शकले ते. जर हा झेल घेतला गेला असता तर हा टॉप कॅचेसच्या कॅटेगरीत आलेला असता. SP फार्मास्युटिकल्स कडून सुदीप राणे यांच्याकडून प्रत्येक सामन्याच्या झेलसाठी 200 रुपये, प्रत्येक दिवसाच्या झेलसाठी 500 रुपये आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेलसाठी 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर श्री काशी अर्थवर्क्स चे होर्डिंग्स आपण बघता आहात. तर त्या होर्डिंग्सला जर कुठला खेळाडू षटकारासाठी डायरेक्ट हिट करतो तर त्याला श्री काशी अर्थवर्क्स यांच्याकडून चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. अजितजी राणे यांच्याकडून ते नाणं दिलं जाणार आहे. चांगला चेंडू. हे चांगलं षटक घडतंय अत्रेय वॉरियर्स साठी. उत्कृष्ट फटका मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये या चेंडूला अडवलेले क्षेत्ररक्षकाने. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने पल्सलॅब संघाची धावसंख्या वाढते 28 धावा, 1 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर या स्पर्धेसाठी जयदुर्गा ग्रुप जळगाव, माननीय सौ जयश्री सुनील महाजन महापौर जळगाव तथा संचालिका JDCC बँक हे मुख्य प्रायोजक आहेत. तर प्रायोजक आहेत भंगाळे गोल्ड, सागर भंगाळे, आकाश भंगाळे. सहप्रायोजक आहेत लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, सुनीलजी सरोदे. तर अनमोल सहकार्य लाभते आमदार राजूमामा भोळे, LK फाउंडेशनचे ललित विजयराव कोल्हे, रखुमा टेंट हाऊसचे किशोर महाजन, चंद्रकांत महाजन यांचं. चेंडू हवेत आहे, बघूया. चौकार. तर आपण बघू शकता सरळ कॉमेंट्री बॉक्स कडे आलेला होता. तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढते ती 32 धावा. ड्राइव्ह केलेला आहे. स्वीपर कव्हर या चेंडूला अडवतोय.
एक धाव मिळते. या एका धावेने भर पडते ती पल्स पॅथॉलॉजिकल लॅब 11च्या धावसंख्येत आणि धावसंख्या होते 33 धावा. एक गडी बाद. जीवन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील कुणाल. आणि अत्रेय वॉरियर्सच्या गोलंदाजांना आता शिस्तबद्ध मारा करण्याची आवश्यकता आहे. कारण की जितके वाईड आणि नो तुम्ही टाकणार आहात तितकेच तुम्हाला चेस करायचे आहेत. पुढच्या डावात दरम्यान हा ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करतोय कुणाल, परंतु नाकारतायत हेमंत जे कर्णधार आहेत पल्स लॅब 11 संघाचे. धावसंख्या वाढते 35. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनकडे. फुल टॉस चेंडू आणि त्या फुल टॉस चेंडूचा फायदा उचलू शकलेले नाहीयेत फलंदाज. चौथं षटक समाप्त होतंय आणि धावसंख्या झालेली 35 धावा. एक गडी बाद. तर या सामन्यानंतर एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. तो सामना असेल रियालिटी रोव्हर्स वर्सेस स्माइलिंग नीज. काही चांगले गुणी खेळाडू आपल्याला त्या सामन्यात खेळताना दिसतील. तर तो सामना बघायला विसरू नका. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असेल छत्तीस धावा. एक गडी बाद. पुढे जाऊन टोलवण्याचा प्रयत्न होता कर्णधार हेमंत यांचा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. एक्केचाळीस धावा. पुढचा चेंडू पंकजचा. सामना करतील हेमंत.
उंच टोलवलेला चेंडू सीमारेषा पार उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 47. आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे फुल टॉस चेंडू हवे ते सरळ हातात आणि दुसरा गडी बाद होतोय. तर कर्णधार हेमंत बाद झालेला आहे. 47 धावांवर दुसरा गडी बाद होतोय पल्स लॅब 11 संघाचा. तर 5 षटकांची समाप्ती. 53 धावा 2 गडी बाद. मागच्या चेंडूवर जो षटकार आलेला होता त्या षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण झालेलं आहे पल्स लॅब 11 संघाचं. 53 धावा 2 गडी बाद. दरम्यान ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना दिसून येईल. लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. तर आपण ह्या 2 मोपेड गाड्या बघता आहोत. त्या आहेत सिका ई बाईक. सिका ई बाईक श्री लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला या बाईकसाठी डिस्काउंट व्हाउचर देण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी खेळाडूला 1111 रुपयाचं व्हाउचर असेल. तर प्रत्येक सामनावीराला 2222 रुपयाचं व्हाउचर असेल. तर सिका ई बाईक अधिकृत विक्रेते लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स. गो ग्रीन साठी प्रदूषण विरहित सिका ई बाईक. सरदार वल्लभ भाई पटेल देश के एक ऐसे नेता थे जिन्हें भारत कभी भुला नहीं पाएगा. उनके बिना आज के भारत की कल्पना करना ही नामुमकिन है. उनकी दूरंदेशी और राष्ट्र प्रेम हमें सदा प्रेरणा देते रहेंगे और हम उन्हें गर्व से सरदार कहते रहेंगे. सरदार सरदार सरदार. तर या ठिकाणी आपण बघू शकतो सिका ई बाईक अधिकृत विक्रेते
लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, प्रदूषण विरहित मोपेड, सिका ई बाईक, दरम्यान या ठिकाणी ड्रिंक्स अवकाशानंतर खेळ पुन्हा सुरू होतोय. त्रेपन्न धावा, 2 गडी बाद. ड्रिंक्स अवकाशानंतरचा पहिला चेंडू आणि या चेंडूला फ्लिक केलेलं आहे. मिडविकेटच्या दिशेने 1 धाव मिळते. या एका धावेने राहुल आपलं खातं उघडतायत. आणि आपण या स्पर्धेतील आमचे ऑफिशियल फोटोग्राफर बघू शकतात, ओजस डिजिटलचे देवेश चौधरी आणि मनोज चौधरी. आणि हितेंद्र धांडे कर्णधार अत्रेय वॉरियर्स सांगवी. वेगवान चेंडू, या चेंडूला शॉट मिडविकेटकडे टोलवलेलं उत्कृष्ट फिल्डिंग. 1च धाव मिळते. पुढचा चेंडू असेल हितेंद्र धांडे यांचा, सामना करतील राहुल. हा चेंडू जातोय मिडविकेटकडे आणि 1 धाव मिळते. वेगवान चेंडू आणि बोल्ड झालेला आहे फलंदाज. 3रा गडी बाद होतोय पल्स लॅब 11 संघाचा. छप्पन्न धावांवर 3रा गडी बाद होतोय. हितेंद्र धांडे आपल्या पहिल्या षटकात बळी मिळवतोय. कर्णधार आहेत हितेंद्र धांडे, अत्रेय वॉरियर्स या संघाचे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, केवळ 1च धाव मिळेल. हर्षल आपलं खातं उघडतील. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा, 3 गडी बाद. हितेंद्र धांडे यांनी आपल्या पहिल्या षटकात 4 धावा देऊन 1 गडी बाद केलेला होता. तर आपल्यासोबत या स्पर्धेचा आनंद घेताना पियुष ललितराव कोल्हे, आमचे पुरस्कारांचे प्रायोजक, आणि सोबतच त्रिमूर्ती ब्लास्टरचे अष्टपैलू खेळाडू लीलाधर खडके सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या लहानग्या बालकासोबत ते
या सामन्याचा आनंद घेत आहेत. खूपच आखूड टप्प्याचा हा चेंडू षटकारासाठी टोलवलेला आहे तो हर्षलने. आपण बघू शकतो खूप आखूड होता, पुल केलेला आहे, ताकदवान फटका. 63 धावा, 3 गडी बाद. हर्षलच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. चेंडू हवेत आहे, उंच गेलेला आहे, बघूया दूर किती झेल असेल. आणि चौथा गडी बाद होतोय. हर्षल होले याला सागरने आउट केलेलं आहे. గుంటే ఒకడు ఎగిరి గంతులేస్తాడు, కురుసా గుంటే ఒకడు మురిసి మురిసి పోతాడు. ఎత్తు కాదు కురుసా కాదు మీకు సత్యం చెబుతాను, అందిన ద్రాక్ష తీపి మీకు మీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి. అంటావా మావా, అంటావా మావా. 63 लॉस ऑफ 4. 63 धावा, 4 गडी बाद. आणि हे 7वं षटक सुरू आहे. जवळपास 10च्या सरासरीने पल्स लॅब 11 चे फलंदाज धावा जमवत आहेत. आणि आता मात्र बोनस, निव्वळ बोनस धावा आपण म्हणू शकतो. जर रनिंग बिटवीन द विकेट जर बरोबर असती तर अजून एक धाव या ठिकाणी मिळू शकली असती, परंतु तसं होऊ शकलेलं नाहीये. 65 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू असेल सागर यांचा, सामना करतील नयन. तर या ठिकाणी कौतुक करावं लागेल पंचांचं. याचसाठी आपण विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पंच मागवले होते. इतके गेम मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. 3च खेळाडू सर्कलच्या आत होते. पंचांनी नो बॉल दिलेला आहे, फ्री हिट असेल. आणि आता एक संधी असेल राहुलकडे जास्तीत जास्त धावा जमवण्याची. तर या ठिकाणी आता संधी असेल फलंदाज राहुल याच्याकडे. 67 धावा झालेल्या आहेत, 4 गडी बाद. पुढचा चेंडू असेल सागरचा, षटकातला 3रा. या चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे आणि मिसफील्ड. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है.
चांगला ड्राईव्ह होता. ये हो डगर वो हो डगर मैं ना रुकेगा आईला रे आईला आत्तीचा माईला आईला रे आईला चमैला मिसफिल्ड झाली हितेंद्र धांडे यांच्याकडून आणि चेंडू सरळ गेलेला आहे तो कृष्णा रेन पाईप ज्याच्यावर अमोल धांडे यांचं छायाचित्र होतं. बहात्तर धावा 4 गडी बाद. षटकातला 5वा चेंडू सागर यांचा. सामना करतील नयन. नयन डावखुरे फलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पायावर टाकण्याचा प्रयत्न. या चेंडूला मिडविकेटकडे खेळलेलं आहे मिसफिल्ड आणि 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेले ते फलंदाज. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणू शकतो. चौऱ्याहत्तर धावा 4 गडी बाद. या षटकातला शेवटचा चेंडू सागर यांचा. सामना करतील नयन. फुल टॉस चेंडू आणि षटकार. सात षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावा 4 गडी बाद. कर्णधार हितेंद्र धांडे आपलं दुसरं षटक घेऊन आलेले. पहिल्या षटकात त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली होती. केवळ 4 धावा देऊन 1 गडी बाद केलेला होता. दरम्यान आपल्यासोबत उपस्थित होत आहेत षटकार 86 धावा. तर दरम्यान आपल्यासोबत उपस्थित होत आहेत सिद्धी सुपर रायडर संघाचे संघ मालक सिद्धिविनायक ऑटोमोबाईलचे संचालक चंदन सुधाकरजी अत्तरदे. आयोजन समितीतर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या समवेत आहेत आमचे आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य चंदनभाऊ कोल्हे. या स्पर्धेवर अतिशय बारीक नजर ठेवून आहेत. 86 धावा झालेल्या आहेत.
तर या ठिकाणी 87 धावा, 4 गडी बाद. हितेंद्र धांडे याचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंच वाईड घोषित करतायत आणि धावसंख्या मात्र वाढते ती 88 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात. हे 8वं षटक सुरू आहे. पल्स लॅब 11 88 धावा, 4 गडी बाद. फुल टॉस चेंडू पद्मालया किंग 11चे संघमालक श्रीयुत चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे, सन्माननीय नगरसेवक भुसावळ यांच्या होर्डिंग्जवर जाऊन लागलेलं आहे ते षटकारासाठी आणि धावसंख्या आता वेगाने वाढते ती 94. चांगला चेंडू, यावेळेस थोडासा यॉर्कर लेंथ. या चेंडूला अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू हजर आहे. 8वं षटक संपत आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 95 धावा, 4 गडी बाद. तर आपण बघू शकतो आमचे सन्माननीय प्रायोजक चिरमाड एजन्सीज, चंदन वसंतराव कोल्हे, राहुल सरोदे, रुपेश सरोदे, चंदन सुधाकर अत्तरदे, ललित फालक, पुरजित चौधरी, योगेश नारायण पाटील नशिराबाद, डॉक्टर केतकी पाटील, डॉक्टर वैभव पाटील गोदावरी फाउंडेशन, हेरंबा ऑटो, हर्षद श्रीकृष्ण ढाके चाळीसगाव, माननीय श्री जयश्री सुनील महाजन महापौर जळगाव, अजित अशोक राणे श्री काशी अर्थवर्क्स, लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, सुनील एकनाथ सरोदे LCCIA. आणि हा चेंडू शरीरावर लागतोय, दरम्यान धाव काही मिळत नाहीये. 95 धावा, 4 गडी बाद. हे 9वं षटक सुरू आहे. अविनाश पाटील आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. हा सुद्धा चांगला चेंडू, थोड्याशा खेचलेल्या लेंथचा चेंडू, शॉट ऑफ गुड लेंथ ज्याला आपण म्हणतो. फलंदाजाकडे या चेंडूवर करण्यासारखं काही नसतं, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही फलंदाज असे असतात की ते पिचच्या खोलीचा जास्त वापर करतात, बॅकफूटवर जातात, स्टंपच्या जवळपास त्यांचा बॅकफूट असतो आणि तिथून ते चेंडूला अंगावर घेऊन मिडविकेटच्या दिशेने खेचतात. तर पुढचा चेंडू असेल अविनाशचा, सामना करतील राहुल. वेगवान चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. 1 धाव पूर्ण करतायत फलंदाज. हा चांगला चेंडू, 1च धाव मिळते. आणि या षटकात अविनाश पाटीलने मात्र फलंदाजांना थोडंसं बांधून ठेवलेलं आहे. ही वेळ अशी असते की या वेळेला फलंदाज मोठे मोठे शॉट ट्राय करतो, परंतु यावेळेस अविनाश पाटील याने थोडंसं जखडून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे फलंदाजांना. आणि या षटकातला 5वा चेंडू अविनाशचा, सामना करतील नयन. आता मात्र हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला पुल केलेलं आहे, चौकार मिळेल. दिल में जिसके गम न हो, टूट गया समझो शराबी, पास जिसके हम न हो, रोज़ों की साकी रे, साकी, आवाज़ आए न जाए कोई ख्वाहिश बाकी, रोज़ों की साकी रे, साकी. तो बल्लेबाजों की ख्वाहिश तो यही होगी कि ज्यादा से ज्यादा रन वे बटोर सके.
तर 101 धावा झालेल्या आहे. या मागच्या चौकाराने शतक गाठलेलं आहे पल्स लॅब 11 संघाने. 101 धावा, 4 गडी बाद. आणि बॅकफुटवर जाऊन या चेंडूला थर्डमॅनकडे ग्लाइड केलेलं आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. 1 धाव मिळते 9 षटकांच्या समाप्तीनंतर. 102 धावा, 4 गडी बाद. आणि आता पुढचं षटक जे येईल ते डावातलं शेवटचं षटक असेल. त्या षटकानंतर अत्रेय वॉरियर्स या संघाला पल्स लॅब 11चा संघ किती मोठं टार्गेट देतो ते आपल्याला कळणार आहे. काल आपण एक डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना बघितलेला होता. अतिशय उत्कृष्ट असं क्रिकेट त्या सामन्यात बघायला मिळालेलं होतं. उच्च दर्जाचं क्रिकेट. तो सामना होता त्रिमूर्ती ब्लास्टर्स वर्सेस सिद्धी सुपर रायडर्स भादली. शेवटच्या षटकापर्यंत चाललेला सामना अतिशय उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचलेला होता. त्रिमूर्ती ब्लास्टर संघाने त्या सामन्यात विजय मिळवलेला होता. परंतु दोन्ही संघांनी चाहत्यांची मात्र मनं जिंकलेली होती. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट ते खेळलेले होते. तर आता या डावातलं शेवटचं षटक घेऊन येतील सागर. षटकातलं शेवटचं षटक असेल सागर यांचं. आणि शेवटच्या षटकातला पहिल्या चेंडूचा सामना करतील नयन. अत्रेय वॉरियर्स संघाकडून शेवटचं षटक येतं ते सागर यांचं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ड्राईव्ह केलेला आहे. 1च धाव मिळते. तर एकेरी आणि दुहेरी धावसंख्येने अत्रेय वॉरियर्स संघाला काहीही फरक पडणार नाहीये. फरक पडेल तो चौकार आणि षटकाराने. आता बघूया पल्स लॅब 11चे फलंदाज चौकार आणि षटकार मारतात का. राहुल 9 चेंडूत 15 धावा काढून खेळतायत. पुन्हा एकदा या चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा 1 धाव. धावसंख्या वाढते 104 धावा. आणि आता मात्र नयन आलेले आहेत स्ट्राईकला. 12 चेंडूत 23 धावा काढून फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ड्राईव्ह. हितेंद्र धांडे या चेंडूला अडवत आहेत. कर्णधार अत्रेय वॉरियर्स सांगवी. 105 धावा. तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल. तर शेवटच्या षटकाच्या हिशोबाने म्हणा किंवा स्लॉग ओव्हर्स ज्याला आपण म्हणतो त्या हिशोबाने म्हणा एक चांगलं षटक घडतंय. आणि मात्र आता फुलटॉस चेंडू आलेला आहे. चेंडू हवेत आहे. सरळ हातात गेलेला आहे. आणि पंच चेंडू परत करत घेत आहेत गोलंदाजाकडून, माफ करा क्षेत्ररक्षकाकडून. आणि 5वा गडी बाद होतोय तो पल्स पॅथॉलॉजी लॅब संघाचा. आणि आपण बघू शकतो उत्कृष्ट असं कॅमेरा वर्क. भूषण राणे यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. आणि राहुलला परतावा लागलेला आहे. तर 4 चेंडूत 3 धावा आणि 1 गडी. चांगलं घडतंय शेवटचं षटक. आणि आता मात्र मिसफील्ड. हमने पकड़ ली है सारी रात होगी धमाल हर बागी में भर लेंगे जल्दी जवानी. एकशे 9.
आणि JD एंटरप्राइजेसचा जे होर्डिंग आहे बिपिन दादा पाटील यांचा फोटो त्याच्यावर आहे, त्या होर्डिंगला लागतोय षटकार. तर या षटकाराच्या मदतीने हा डाव संपतोय. 10 षटक पूर्ण होत आहेत. पल्स लॅब 11 संघाने आपल्या 10 षटकात 115 धावा केलेल्या आहेत, 5 गडी बाद आणि 116 धावांचं लक्ष्य अत्रेय वॉरियर्स या संघासमोर ठेवलेलं आहे. कहते रहेंगे. तर या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत सोनी पेंट्सचे जीवनदादा येवले, ज्यांचं या स्पर्धेसाठी जेवणासाठीचं खास सहकार्य आम्हाला लाभत आहे. तर त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर.
तर पल्स लॅब 11 कडून भावेश गोलंदाजीची सुरुवात करतील. फलंदाजीची सुरुवात करतील अत्रेय वॉरियर सांगवी संघाकडून ललित आणि सागर. तर पहिल्या चेंडूचा सामना करतील ललित. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. चांगला चेंडू, चांगली सुरुवात. .116 धावांचं आव्हान असेल अत्रेय वॉरियर सांगवी संघासमोर. आणि पंचांनी हा नो बॉल दिलेला आहे. तर नवीन नियमानुसार जेव्हा चेंडू क्रिजची जी साईड लाईन असते तिच्या बाहेर लँड होतो, पिचच्या खाली लँड होतो, तर तो नो बॉल दिला जातो आणि फ्री हिट असेल. फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे. आणि यस यस नो नो मध्ये पोहोचून तर गेलेले होते फलंदाज आपल्या क्रीजमध्ये, पण थोडीशी कॉलिंग या ठिकाणी चुकीची. दुसरी धाव घेताना फलंदाज थांबून गेलेले होते क्रीजमध्ये. तर फलंदाज ललित आपलं खातं उघडत आहे. बॅटने त्यांच्या 2 रन आलेले आहेत. संघाचं खातं मात्र नो बॉलने उघडलेलं होतं आणि धावसंख्या झालेली आहे 3 धावा. आणि या ठिकाणी उभ्या खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता. या षटकातला 5वा चेंडू करतील भावेश आणि भावेश यांचा सामना करतील ललित. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. 1 धाव येते. धावसंख्या वाढते 4 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू उंच टोललेला आहे सरळ हातात आणि पहिला गडी बाद होतोय. सागर तर या ठिकाणी विनंती असेल, पुढचा सामना होणार आहे स्माइलिंग नीज वर्सेस रिअल्टी रोव्हर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. स्माइलिंग नीज आणि रिअल्टी रोव्हर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर टॉस का बॉसचा जो मंच आहे त्या ठिकाणी यायचंय. त्याचे स्पॉन्सर्स आहेत श्री महेश मोहन चौधरी. स्माइलिंग नीज कॅप्टन, रिअल्टी रोव्हर्स कॅप्टन, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. पहिलं षटक संपलेलं आहे. 4 धावा, 1 गडी बाद. अत्रेय वॉरियर सांगवी हा संघ फलंदाजी करतोय. दरम्यान शक्ती महाजन यांचं आगमन होतंय. शक्ती महाजन अर्थात विनोद महाजन यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. राधे चौधरी हा चेंडू नीटसा बॅटवर आलेला नाहीये. 1 धाव मिळते.
5 धावा. आणि या ठिकाणी हुशारीने टाकलेला चेंडू म्हणू शकतो आपण. थोडंसं गती परिवर्तन केलेलं होतं. चेंज ऑफ पेस, स्लोअर वन. पुढचा चेंडू असेल राधे चौधरी यांचा. सामना करतील वैभव. हा चेंडू बघितला आणि सोडून दिला. उत्तुंग असा षटकार. भारत गणराज्य जनेता अखंड भारत निर्माता हो, तर या षटकाराच्या मदतीने अखंड भारत वैभव आपलं खातं उघडतंय आणि आपण वळूया आता नाणेफेकीकडे. स्माइलिंग नीज वर्सेस रियालिटी रोवर्स. सर्वांच्या नजरा ज्या सामन्याकडे लागलेल्या आहेत. स्टार खेळाडू खेळणार आहेत त्या सामन्यात. दुसरा गडी बाद होतोय. तर दुसरा गडी बाद झालेला आहे. हा जो सामना होणार आहे स्माइलिंग नीज वर्सेस रियालिटी रोवर्स, या सामन्यात काही स्टार खेळाडूंचा भरणा असेल, ज्यात डॉक्टर मनीष चौधरी स्वतः, डॉक्टर सुशील राणे, चंदन वाणी, प्रतीक होले, स्वतः अभिजित येवले, माफ करा अभिजित महाजन, भावेश भंगाळे ज्याने मागच्या मॅचमध्ये अतिशय तुफानी असं अर्धशतक केलेलं होतं. तर आपल्यासोबत ABS जिमचे संदीप दादा राणे असतील, संदीप दादा पाटील आणि शरद दादा चौधरी असतील. तर मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की टॉस का बॉसच्या मंचावर यायचंय आणि मान्यवरांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचंय. शरद दादा चौधरी आणि ABS फिटनेसचे संदीप दादा पाटील यांच्या हस्ते हा टॉस होतोय. तर रिअल्टी रोवर्सचे कर्णधार डॉक्टर चेतन महाजन आणि स्माइलिंग नीज संघाचे कर्णधार डॉक्टर सुशील कुमार राणे, हे दोन्ही कर्णधार डॉक्टर आहेत. आणि दोन्ही डॉक्टर, या दोघांमध्ये रंगणारा या सामन्यात कुठला डॉक्टर सरस ठरतो ते आपण आता बघणार आहोत. या दोन्ही संघांमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि वकील हे लोक खेळणार आहेत. रिअल्टी रोवर्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आता त्यांचा निर्णय थोड्या वेळातच आमच्यापर्यंत येणार आहे. तर मान्यवरांचे आभार आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान फुलटॉस चेंडूला सीमारेषा पार. तर हे तिसरं षटक सुरू आहे
18 धावा. अक्रॉस द लाईन चांगलं कनेक्शन. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायच्या पार. 24 धावा. तालियां हिले जब लक मेरा हिलती है बालियां एक एक ठुमके पे सा तालियां हिले जब लक तेरा हिलती है बालियां 24 घंटे मुंडे रहंदे मेरे आगे पीछे जब हाय हिलते नचता तू. तर 24 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. चोवीस धावा, 2 गडी बाद. तर या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुष्टी करतील की नक्की काय झालेलं होतं. हॅलो. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल चषक तिसऱ्या पर्वाला सहकार्य करणाऱ्या सर्व स्पॉन्सर्सचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दरम्यान रिअल्टी रोवर्स संघाचा निर्णय आलेला आहे. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर स्माइलिंग नीज संघाने हा सामना संपल्याबरोबर मैदानात जायचंय क्षेत्ररक्षणासाठी. तर फलंदाजाला एकच धाव मिळणार आहे. आपण बघू शकतो चांगला टोलवलेला हा चेंडू हवेत होता. तर या ठिकाणी रक्षात्मक पद्धतीने खेळलेला हा फटका. या षटकातला शेवटचा चेंडू असेल यशचा. अखूर टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी झेल मात्र सुटतोय आणि जीवनदान भेटतंय ते भूषण यांना.
तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा, 2 गडी बाद, 42 चेंडूत 90 धावांची आवश्यकता. अत्रेय वॉरियर्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 42 चेंडूत 90 धावा काढाव्या लागतील. हा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळलेला आहे. 1 धाव. तर भारताने श्रीलंकेच्या विरुद्ध खेळताना 19.4 षटकात 197 धावा केलेल्या आहेत, 2 गडी बाद. श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतकी खेळी. भवेश. अठ्ठावीस धावा. चेंडू हवेत आहे, बघूया किती दूर. इतका दूर की फलंदाजाला मिळतील 6 धावा. ను అమ్మి అమ్మి అంటాంటే నీ పెళ్ళాన్నైపోయినట్టు నిరాశ ను సామి సామి అంటాంటే నా పెనిమిటి లెక్క చక్కంగుంది రస लीड्सकेमच्या होर्डिंगला जाऊन धडकलेला होता हा चेंडू. षटकार मिळतोय तो भूषण यांना. आणि या ठिकाणी एक झेल मिस झालेला आहे. इनसाइड एज. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात थोड्या वेळासाठी विसावला होता. तर 1 धाव मिळालेली आहे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात, परंतु ती फलंदाजाच्याच खात्यात जाणार आहे. आणि अत्रेय वॉरियर सांगवी संघाची धावसंख्या वाढते. 35 धावा, 2 गडी बाद. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला टोलवलेला आहे षटकारासाठी. 41 धावा. आणि या ठिकाणी आमच्या ग्राउंड्समॅनचं कौतुक करावं लागेल. आमचे ग्राउंड्समॅन बाहेरचा बॉल लगेच बघताय, शोधताय आणि परत फेकताय, त्यामुळे खेळामध्ये कुठलाही व्यत्यय येत नाहीये. तर कौतुक करावं लागेल आपल्या ग्राउंड्समॅनचं. 12 चेंडूत 24 धावा करून खेळतायत ललित. पुन्हा एकदा वाईड मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलेलं आहे. चार षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 41 धावा, 2 गडी बाद. तर 36 चेंडूंमध्ये 75 धावांची आवश्यकता असेल तर आवश्यक सरासरी असेल प्रत्येक षटकामध्ये 12.50 या सरासरीने धावा जमवाव्या लागतील अत्रेय वॉरियर्स सांगवी या संघाला. एक आता चांगली पार्टनरशिप या ठिकाणी सांगवीकडनं होते. अत्रेय वॉरियरचे भूषण आणि ललित एक चांगली भागीदारी करतायत. धीरे धीरे का होईना लक्ष्याकडे कूच करतायत.
फुलटॉस चेंडू, एक्स्ट्रा कव्हर रिजन, एक धाव, अत्यंत वेगवान आणि चांगला थ्रो. जोरदार अपील, मैदानाच्या बाहेरून सुद्धा अपीलचा आवाज आम्हाला आलेला होता, परंतु पंचांनी त्या अपीलला फेटाळून लावलेलं आहे. चांगला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवतोय, परत करतोय. एक धाव मिळते अत्रे वॉरियर सांगवी संघाला. 43 धावा, 2 गडी बाद. आणि आता मात्र दोन्ही फलंदाजांपैकी एका फलंदाजाला वेगाने खेळ करावा लागणार आहे. या षटकातला 5वा चेंडू. चेंडू हवेत आणि झेल सुटतोय. कर्णधार हेमंत यांचं कौतुक करावं लागेल. एक कठीण झेल त्यांनी सोपा करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु झेल सुटलेला आहे. परंतु त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक नक्कीच करू. 44 धावा, 2 गडी बाद. या षटकातला शेवटचा चेंडू. षटक संपत आहे डॉट चेंडूचे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 44 धावा, 2 गडी बाद. 30 चेंडूंमध्ये 72 धावांची आवश्यकता. आणि मागचं जे षटक होतं, राधे चौधरी यांनी जे मागचं षटक केलेलं होतं, त्या षटकात त्यांनी केवळ 3 धावा दिलेल्या होत्या. एक झेल घेण्याची संधी सुद्धा निर्माण झालेली होती, परंतु तो अवघड झेल कर्णधार हेमंत घेऊ शकलेले नाहीयेत. आणि आपण बघू शकतो लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, आमचे सन्माननीय सहप्रायोजक, लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर हे आमचे ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स आहेत. माननीय निर्णय अरविंदजी चौधरी, प्रवीण रामदास कोल्हे नगरसेवक, श्री निखिल चौधरी, राहुल ज्ञानदेव चौधरी, कुणाल ज्ञानदेव चौधरी, पुष्कर नेते, अभिजित महाजन, रुक्मा टेंट हाऊस, जीवन एस कोल्हे, राहुल सुनील सरोदे, डॉक्टर पंकज नारायण पाटील, श्री सचिन श्रीधर चौधरी, श्री जीवन ज्ञानदेव येवले, सोयो सिस्टीम्स, तुलसी जेली स्वीट्स, पंकज टीव्हीएस, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन. आणि मिडविकेटकडे टोलवलेला हा चेंडू. पंचेचाळीस धावा. ड्राईव्ह केलेला आहे, फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव निश्चित पूर्ण करतील फलंदाज. धावसंख्या वाढेल 46, 2 गडी बाद. 27 चेंडूत 70 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू.
बुंध्यातला चेंडू आणि आता मात्र अत्रेय वॉरियर्स सांगवी या संघाला एका अशा खेळीची गरज आहे. शॉर्ट मिड विकेट, एकच धाव. तर अत्रेय वॉरियर्स सांगवी या संघाला आता अशा खेळीची गरज आहे जी खेळी काल त्रिमूर्ती ब्लास्टरच्या राहुल नेमाडेने खेळलेली होती. आपल्या संकटात सापडलेल्या संघाला राहुल नेमाडे या फलंदाजाने विजयपथावर नेलेलं होतं आणि आता राहुल नेमाडे सारख्या खेळीची आवश्यकता आहे अत्रेय वॉरियर्स सांगवी या संघाला. बघूया पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगल डबलने पल्स लॅब संघाला कुठलाच फरक पडणार नाहीये. फरक पडेल तो चौकार आणि षटकारांनी, कारण की लक्ष थोडंसं मोठं मोठं होत जाणार आहे. या षटकात केवळ 5 धावा आलेल्या आहेत. त्याच्या अगोदरच्या षटकात केवळ 3 धावा आलेल्या होत्या. तर अतिशय शिस्तबद्ध असा मारा करतायत ते पल्स लॅब 11चे गोलंदाज. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा, 2 गडी बाद, 24 चेंडू, 68 धावांची आवश्यकता. आणि आता एका गेम चेंजर इनिंगची आवश्यकता. तुफानी पारी, एक झंझावाती तुफानी फटकेबाजी या ठिकाणी आवश्यक आहे अत्रेय वॉरियर्स संघाला. तर या ठिकाणी फलंदाजाला रिटायर्ड आउट घोषित करण्यात आलेला आहे. नियमानुसार पंचांना जर असं वाटलं की हा खेळताना जखमी झालेला आहे तर त्याला आपण रिटायर्ड हट करू शकतो, परंतु फलंदाजाला जर इजा झालेली नसली आणि तंबूत परतायचं असलं तर रिटायर्ड आउट करावं लागतं. त्यानंतर तो फलंदाजीला येऊ शकत नाही. तर 3 गडी बाद झालेले आहेत 6 षटकांच्या समाप्तीनंतर. 48 धावा आणि आता हितेंद्र धांडे कर्णधार अत्रेय वॉरियर्स सांगवी. दुर्गेश भोळे गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि दुर्गेश भोळे यांचा सामना करतील हितेंद्र धांडे. आणि या ठिकाणी भरोशाचा हितेंद्र धांडे याला परतावं लागतंय. तर या ठिकाणी फलंदाजांसाठी आता यापुढे एक पुरस्कार येणार आहे. या स्पर्धेत अजूनपर्यंत 6 चेंडूत 6 षटकार आपल्याला बघायला मिळालेले नाहीयेत. तर 6 चेंडूत 6 षटकार जो फलंदाज लगावेल त्याला स्वस्तिक स्पोर्ट्सचे राहुल चौधरी यांच्याकडून 1001 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. 6 चेंडूत 6 षटकार टोलवणाऱ्या फलंदाजाला स्वस्तिक स्पोर्ट्सचे संचालक राहुल चौधरी यांच्याकडून 1001 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे.
50 धावा. आणि आता ड्राईव्ह केलेला आहे. उत्कृष्ट असा प्रयत्न. प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली मर. आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. उत्कृष्ट असा प्रयत्न कुणालचा. आणि पल्स पॅथॉलॉजिकल लॅब 11चा संघ ज्या पद्धतीने हा सामना खेळलेला आहे तर छुपे रुस्तम म्हणावं लागेल त्यांना. अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन केलं. गोलंदाजांनी सुद्धा शिस्तबद्ध मारा केला आणि कौतुक असेल ते क्षेत्ररक्षकांचं. तर जेव्हा तुम्ही बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करतात तर विजयापासून तुम्हाला तेव्हा कोणीही रोखू शकत नाही. तर अत्रेय वॉरियर्स हा संघ थोडासा आता संकटात सापडताना दिसतोय. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. धावसंख्या केवळ 54 आहे. एक मोठं लक्ष्य त्यांना गाठायचं आहे आणि आता 19 चेंडूत त्यांना 62 धावांची आवश्यकता आहे. बॉटल घेऊन जा, बॉटल घेऊन जा. तू प्लेइंग 11 मध्ये नाही ना? 18 चेंडूत 62 धावांची आवश्यकता. आपण बघू शकता मोठ्या स्क्रीनवर आता आवश्यक धावा आणि उरलेले चेंडू हे समीकरण आलेलं आहे. 18 चेंडू 62 धावांची आवश्यकता. तर 20.67 म्हणजे जवळपास प्रत्येक षटकात 21 धावा आपल्याला बनवाव्या लागणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू हवेत एक टप्पा खातोय आणि श्री मोटर्सच्या होर्डिंगला जाऊन लागतोय. सचिन चौधरी सरांचं त्या होर्डिंगवर छायाचित्र आहे. त्या होर्डिंगला जाऊन चेंडू लागलेला आहे. चौकार मिळतोय तो फलंदाजाला. पाचवा गडी बाद होतोय. Shake your body, girl. सोळा चेंडू 58 धावांची आवश्यकता आणि आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे.
परंतु मोठे फटके सुद्धा फलंदाज केव्हा मारू शकतो, जेव्हा त्याला काही लूज बॉल भेटतील, काही खराब चेंडू भेटतील. परंतु पल्स लॅब 11 संघाचे जे गोलंदाज आहेत ते अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करतायत. फिल्डिंगला अनुसरून त्यांची गोलंदाजी सुरू आहे. बोल्ड आणि हा 6वा गडी. हसायो काजल मन करे से गोरी घायल तू सहज सहज पाँव धर ले मेरा दिल धड़कावे पायल ओ मन पल 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 59 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 14 चेंडू 57 धावा. आता मात्र चौकार आणि षटकारांशिवाय अत्रेय वॉरियर्स सांगवी या संघासमोर पर्याय नाहीये. मोठ्या तुफानी आक्रमक खेळीची आवश्यकता. चांगला चेंडू. चेंडू फिरतोय, मिसफिल्ड होते आणि फलंदाजाकडे वेळ आहे 2 धावा घेण्याची. जीवन हे फलंदाजीला आलेले आहेत, तर 2 धावांनी जीवन आपलं खातं उघडत आहे. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. राहुल यांचा सामना करतील जीवन आणि हा चौकार जाईल. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे अजयजी बढे यांच्या होर्डिंग्सवर चेंडू लागतोय. तर 12 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता. तर प्रत्येक षटकामध्ये आता 25.50 या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. आणि आता जर 3 चेंडू जर डॉट जात आहेत तर मात्र या खेळात केवळ औपचारिकता शिल्लक राहील. माफ करा, 4 चेंडू डॉट जायला पाहिजे, तेव्हा औपचारिकता राहील. उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. सहासष्ट धावा 6 गडी बाद. दुर्गेश भोळे गोलंदाजी करतायत. हा षटकार असेल. हेरंब आटो या होर्डिंगवर जाऊन धडकलेला हा षटकार. शैतान का साला पाला पाला रावण है पाला 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 शैतान का साला 10 चेंडूत 44 धावांची आवश्यकता. लागोपाठचा दुसरा षटकार, हा मात्र खूप दूर. मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है. जीवन लागोपाठ 2 षटकार मारून जीवन सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर बघूया. तर आता मात्र अलॉंग द कार्पेट खेळलेला हा 2 धावा मिळत आहेत की काय. आणि हो, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसरी धाव मिळते ती ओव्हरथ्रोच्या रूपात. तर केव्हाही काहीही घडू शकतं या सामन्यात. 8 चेंडू 35 धावा.
तर यानंतरचा जो सामना होणार आहे रियालिटी रोवर्स वर्सेस स्माइलिंग नीज, दोन्ही संघांनी आपले टीम्स अपडेट करायची आहेत. रियालिटी रोवर्स वर्सेस स्माइलिंग नीज हा अतिशय चुरशीचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहेत. काही स्टार खेळाडू त्या सामन्यात भाग घेणार आहेत. स्माइलिंग नीजचं नेतृत्व या सामन्यात करणार आहेत सुशीलजी राणे सर, तर रियालिटी रोवर्स या संघाचं नेतृत्व करणार आहेत डॉक्टर चेतन महाजन. तर दोन्ही डॉक्टरांमध्ये रंगणारी ही लढत, कुठला डॉक्टर या लढतीत बाजी मारतो ते आपल्याला या सामन्यानंतरच बघायला मिळणार आहे. दरम्यान षटक संपत आहे. क्रमांक 9चं धावसंख्या झालेली आहे 82 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि शेवटच्या 6 चेंडूत आवश्यकता आहे 34 धावांची. तर प्रत्येक चेंडूवर षटकार खेचावा लागणार आहे. जर तुम्ही 6 चेंडूत 6 षटकार लगावले तर तुम्ही तुमच्या संघाला विजय निश्चित मिळवून द्याल. परंतु स्वस्तिक स्पोर्ट्सतर्फे एक रोख पारितोषिक सुद्धा तुमच्या नावे होणार आहे. स्वस्तिक स्पोर्ट्सचे संचालक राहुल चौधरी यांच्याकडून 6 चेंडूत 6 षटकार लगवणाऱ्या फलंदाजाला 1001 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तर पंचांनी आता जो इशारा केला होता तो इशारा होता बॅटिंग पॉवर प्लेचा. तर आता मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असेल, परंतु फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जरी असले तर चौकारांनी काम भागणार नाही. आपल्याला षटकारच मारावे लागणार आहेत. तर या बॅटिंग पॉवर प्लेचा या सिच्युएशनला फलंदाजी करणाऱ्या संघाला काही फायदा होईल असं मात्र आम्हाला वाटत नाही आहे. राहुल आणि या पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. तर आता या सामन्यात केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. आपण जर लीगल डिलिव्हरीची जर गोष्ट केली तर आता 5 चेंडूंवर 5 षटकार जरी आले तरी अत्रे वॉरियर्स सांगवीचा संघ हा सामना जिंकू शकणार नाहीये. परंतु वाईड, नो, फ्री हिट, एक्स्ट्राज याच्यावर मात्र कंट्रोल करावा लागणार आहे गोलंदाजांना. तर डीप स्क्वेअर लेग या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पहिला षटकार तर या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला दिसून येतील पियुष ललितराव कोल्हे हे या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. चार चेंडू 27 धावांची आवश्यकता. जीवन 6 चेंडूत 27 धावा काढून खेळतायत. आणि आता पल्स लॅब 11ला यशाचा सुगंध आता जाणवत असेल. जीत की महक जिसे कहते हैं, तर जीत की महक आता थोडी थोडी जाणवायला लागलेली ती पल्स पॅथॉलॉजी संघाला. षटकार रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा, आइला रे आइला, आतिचा आइला, आइला रे
2 चेंडू 20 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू, या ठिकाणी धावबाद करण्याची संधी हुकलेली आहे. 97 धावा. आणि हा सामना पल्स लॅब 11 संघाने जिंकलेला आहे. आपल्या शिस्तबद्ध खेळामुळे त्यांनी हा विजय मिळवलेला आहे. पल्स पॅथॉलॉजिकल लॅब संघाने हा सामना 18 धावांनी जिंकलेला आहे. आणि यानंतरचा सामना होत आहे स्माइलिंग नीज वर्सेस रिअल्टी रोवर्स. दोन्ही संघांनी आपापल्या टीम्स स्कोररकडे येऊन अपडेट करून घ्यायचे आहेत. अपडेट झालेले आहेत असे आमचे स्कोरर सांगतायत. दोन्ही संघांनी आपले 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे.